हॅलो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल. आय एम राहुल. आपण या लेक्चरमध्ये आज ऑल जनरल एंट्री सॉल्व करून घेणार आहोत. तर प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही 100% देऊन बघा, म्हणजे तुम्हाला सर्व एंट्री अंडरस्टँडिंग होईल. ओके. आणि तुम्हाला एक टिप देतो, तुम्ही रट्टा मारू नका. तुमचे फ्रेंड्स असेल कोणी असेल की ते 3-3, 4-4 तास स्टडी करतात आणि त्यांना टायमावर आठवत नाही, म्हणजे त्यांना लक्षातच राहत नाही. असे खूप प्रॉब्लेम बघितले आहे मी. तर तुम्ही काय करा, वाचण्यापेक्षा ना थोडं रायटिंग करा. जेव्हा माणूस रीड करत असतो त्या टायमाला विचार करत नाही, आणि ज्या टायमाला आपण रायटिंग करत असतो त्या टायमाला थोडं विचार करून आपण रायटिंग करत असतो. त्यामुळं आपल्याला ते जास्त लक्षात राहतं. तर तुम्ही काय करा मित्रांनो, रोज जे प्रॉब्लेम दिलेले आहे बुकमध्ये तुमच्या, किंवा जे सम दिलेले आहेत ते तुम्ही डेली 1 सम सॉल्व करा. म्हणजे महिन्याला तुम्हाला 1 महिना करा, असं तुम्ही फक्त तुम्हाला सर्व क्लिअर होऊन जाईल. एवढं करा, पण तुम्हाला कोणती जनरल एंट्री आणणार नाही, सगळे तुम्हाला एकदम इझी वाटतील. आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला या स्टार्ट करूया. तर आपण थोडं इंट्रोडक्शन बघून घेऊ. जनरल एंट्री मीन्स व्हॉट. ओके. तर सिम्पल लँग्वेजमध्ये बघितलं तर जनरल एंट्री एक फक्त बुक्समध्ये रेकॉर्ड केला जातो बिझनेस ट्रान्झॅक्शनचा, ते बी थोडं अकाउंटिंग मेथडनुसार. ओके. थोडं सिस्टमॅटिक पद्धतीने, आणि त्याचे 2 रेकॉर्ड केले जातं, एक डेबिट साईडला आणि एक क्रेडिट साईडला. ते रेकॉर्ड क्लासिफिकेशन करायचं काम जनरल एंट्रीमध्ये केलं जातं. आणि जनरल एंट्री आपल्याला स्टार्टिंगला केली जाते. ओके. आणि त्यानंतर लेजर, ट्रायल बॅलन्स व फायनल अकाउंट केलं जातं. आता स्टेप बघून घेऊ आपण. जे आपलं बिझनेस ट्रान्झॅक्शन राहतं ते आपल्याला स्टेप वाईज आयडेंटिफिकेशन करायचे असतं. फर्स्ट आहे आयडेंटिफिकेशन ऑफ अकाउंट इन्वॉल्व इन अ पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन. एखादं ट्रान्झॅक्शन जर तुम्हाला सॉल्व करायला दिलं तर ट्रान्झॅक्शनमध्ये सगळ्यात पहिले काय करायचं, सर्वात पहिले त्या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणते अकाउंट इन्वॉल्व आहे ते आपण आयडेंटिफाय करायचं आहे. म्हणजे कॅश अकाउंट इन्वॉल्व आहे, परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट, सॅलरी अकाउंट, असे कोणते अकाउंटाचं इन्वॉल्व आहे ते आपण आयडेंटिफाय करायचं. आणि ते अकाउंट कोणत्या टाईप्समध्ये डिवायडेशन केलं जातं ते डिसाईड करायचं आहे आपल्याला. कोणत्या अकाउंटमध्ये आपलं क्लासिफिकेशन करायचं आहे कोणतं. म्हणजे कॅश अकाउंट वगैरे हे आपले झाले असेट, ते रिअल अकाउंटमध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. पर्सनल, रिअल, नॉमिनल हे 3 अकाउंट्स आहेत, त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचे. त्या रूलप्रमाणे आपल्याला ते क्लासिफिकेशन बी करायचं पुढं. ते आता जे अकाउंट आपण डिसाइडिंग केली त्यानुसार डेबिट आणि क्रेडिट हे 2 रूल असतात. ते कोणते रूल त्याला लागू होतील हे सुद्धा आपल्याला डिसाइडिंग करायचं आहे, असाइडिंग करायचं आहे. ओके. तर 4th आहे डिसाइडिंग द अकाउंट टू बी डेबिटेड आणि अकाउंट टू बी क्रेडिटेड. म्हणजे आपण जे जनरल एंट्री मारू पुढे मी फॉरवर्डमध्ये सांगू तुम्हाला, कारण की इथं तुम्हाला एवढं समजणार नाही. तुम्हाला जेव्हा आपण प्रॅक्टिकल करू त्यावेळेस तुम्हाला 100% क्लिअर होऊन जातील. ओके. तर ते आपल्याला क्रेडिट आणि डेबिट साईडला आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. त्यातून ते डेट वाईज पर्टिक्युलर डेबिट क्रेडिट असे अमाऊंट आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. ओके. सगळ्यात पहिले आपण फर्स्ट ट्रान्झॅक्शन बघून घेऊया. हर्षद स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅश ₹10,000. आता हर्षदनी बिझनेस स्टार्ट केला ₹10,000. ओके. तर सगळ्यात मेन म्हणजे बिझनेसमॅननी आपल्या बिझनेसमध्ये जी आपण असेट, कॅश किंवा काही इन्व्हेस्ट करतो त्याला आपण कॅपिटल असे म्हणतो. ओके. तर इथं तुम्हाला 2 अकाउंट फाइंड आउट करायचे. आता तुम्हाला मी दाखवून देतो आन्सर काय त्याचं. तर इथं आन्सर बघितले तर इथं सगळ्यात मेन म्हणजे फर्स्ट आहे आपलं कॅश अकाउंट. हर्षद स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅश. सर्वात मेन म्हणजे इथं कॅश आलेली बिझनेसमध्ये, तर आपल्याला फर्स्ट अकाउंट मिळाला तो म्हणजे कॅश. आणि जो बिझनेसमॅन आहे जो बिझनेसमध्ये कॅश इन्व्हॉल्व करतो, इन्व्हेस्ट करतो, त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल. ओके. त्याला आपण कॅपिटल असं म्हणतो. तर इथं आहे सेकंड अकाउंट भेटला आपल्याला कॅपिटल. सिम्पल मी तुम्हाला एक मेथड सांगतो, त्याच्यानुसार तुम्ही क्लासिफिकेशन केलं तर तुम्हाला इझी होईल. पण ते पुढे नाही, फक्त जनरल एंट्रीमध्ये करायचं तुम्हाला. जे पण बिझनेसमध्ये म्हणजे येतं त्याला आपण डेबिट साईडला इन्वॉल्व करतो, शो करतो. आणि जे पण बिझनेसमधून बाहेर जातं, गोज आऊट होतं, ते आपण क्रेडिट साईडला इन्वॉल्व करतो. म्हणजे इथं काय झालं, बिझनेस स्टार्ट केला कॅशनी, म्हणजे बिझनेसमध्ये काय कॅश आली तर आपण काय ती डेबिट साईडला शो केली. ओके. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, याचं उच्चारण बी बघून घ्या. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. ओके. आता हे डेट आहे, पर्टिक्युलर आहे, हे एल एफ म्हणजे ते आपलं जो बुक किपिंग आहे त्याचा जो पेज नंबर असतो तो इथं मेन्शन करायचा असतो. ओके. हा डेबिट साईट आहे आणि ही क्रेडिट साईट आहे. ओके. तर
सगळ्यात मेन म्हणजे ट्रान्झॅक्शनचे दोन आपण अकाउंट आयडेंटिफाय केले पाहिजेत. आता जो बिझनेसमॅन आहे तो इन्व्हेस्ट करतो अमाऊंट, त्याला आपण कॅपिटल म्हणतो. एक कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट, इथे दोन अकाउंट आपण आयडेंटिफाय केले. आता हे दोन अकाउंट कोणत्या अकाउंटचे सब पार्ट आहे, म्हणजे आता रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. आता कॅश ही काय आपली असेट आहे. ओके, तर हे रिअल अकाउंट झालं. रिअल अकाउंटमध्ये हे क्लासिफिकेशन केलं जातं. आता इथं काय झालं, कॅश कम आउट. ओके, कॅश बिझनेसमध्ये आलेली आहे. मग इथं काय डेबिट वॉट्स कम्स इन आणि क्रेडिट वॉट्स गोज आउट, हे रूल आहे. तर जे आपल्याला बिझनेसमध्ये आलं त्याला डेबिट करा आणि जे बिझनेसमधून गेलं त्याला क्रेडिट करा, असं आपण त्या रूलमध्ये म्हटलेलं आहे. तर इथं आपण जे बिझनेसमध्ये आलं ते आपण डेबिट केलं, म्हणजे कॅश अकाउंट हा डेबिट साईडला आला. आणि हा कॅपिटल अकाउंट आपलं हे पर्सनल अकाउंट झालं. ओके, मग काय डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर, जो देणार त्याला क्रेडिट करा, म्हणजे हर्षद काय आपलं देणार आहे, मग कॅपिटल अकाउंट आपलं काय केलं, क्रेडिट साईडला दिलं. मग कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, इथं डेबिट साईडला 10,000 रुपये लिहिले आणि इथं क्रेडिट साईडला 10,000 रुपये मेन्शन केले. ओके, आणि त्याच्या खाली आपण नॅरेशन इझी आहे, फक्त त्या ट्रान्झॅक्शनचं आपण इन्फॉर्मेशन द्यायची आहे थोडक्यात. बिईंग अ स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅश, म्हणजे बिझनेस स्टार्ट केला कशाने केला, कॅशने केला. ओके, इथे तुम्हाला डेट मेन्शन करायची आहे, तुम्हाला कळलं असेल. आता हे सेकंड आहे, परचेस गुड्स ₹5,000 इन कॅश. आता मित्रांनो याच्यात तुम्ही आयडेंटिफिकेशन करा दोन अकाउंट कोणते आहे. आता याच्यात बघितलं तर काय झालेलं आहे, म्हणजे जो बिझनेसमॅन त्यांनी गुड्स परचेस केलेला आहे, कशाने केलं ते कॅशने, म्हणजे इथं सगळ्यात मेन अकाउंट कोणतं मिळालं आपल्याला, कॅश अकाउंट. ओके, आणि सेकंड काय आहे, परचेस अकाउंट, हे आपल्याला मिळालं इथं. ओके, आता त्यांनी परचेस केलेलं आहे, गुड्स परचेस केलेले आहे, म्हणजे परचेस अकाउंट आणि कॅश अकाउंट, इथे दोन अकाउंट आपण आयडेंटिफिकेशन केले. आता त्यानुसार आपल्याला पुढं एंट्री मारायची आहे. ओके, तर इथं बघितलं तर परचेस अकाउंट टू कॅश अकाउंट अशी एंट्री होईल. परचेस अकाउंट डेबिट साईडला येईल आणि कॅश अकाउंट हे क्रेडिट साईडला येईल. कारण की आता मी तुम्हाला एक सिम्पल लँग्वेज सांगितली होती की जे बिझनेसमधून जातं त्याला आपण क्रेडिट साईडला टाका आणि जे बिझनेसमध्ये येतं त्याला आपण डेबिट साईडला मेन्शन करतो. तर इथं कॅश गेलेली आपण ती क्रेडिट साईडला टाकली. ओके, आणि जो उरलेला अकाउंट आहे तो आपण डेबिट साईडला घेऊ. आणि जर रूलप्रमाणे बघितलं तर परचेस अकाउंट हा आपला एक्सपेन्सेस झाला, तर नॉमिनल अकाउंट यूज होईल, म्हणजे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. जेवढे एक्सपेन्सेस आहे ते डेबिट साईडला टाका. परचेस हा आपला एक्सपेन्सेस आहे तो आपण डेबिट साईडला टाकला. कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा रूल काय म्हणतो, डेबिट वॉट्स कम्स इन, क्रेडिट वॉट्स गोज आउट. जे जातं त्याला क्रेडिट साईडला टाका, म्हणजे कॅश बिझनेसहून जाते, म्हणजे आपण परचेस करतो माल तर कॅश जाऊ राहिली, आपण ती क्रेडिट साईडला टाकली. आणि याचं नॅरेशन बघितलं तर बिईंग गुड्स परचेस इन कॅश. ओके, नॅरेशन खूप इझी आहे मित्रांनो, याचं टेन्शन घेऊ नका. आता इथं थर्ड जनरल एंट्री बघितली तर सोल्ड गुड्स ₹4,000 इन कॅश. आता माल आपण विकला आहे, आता आपण इथं माल विकला आहे, तर आता आपल्याला दोन अकाउंट पहिले फाइंड आउट करायचे. आता एक अकाउंट तुम्हाला माहितीच आहे, आता तेच अकाउंट रिपीट होऊ राहिलं. सगळ्यात मेन म्हणजे कॅश अकाउंट. ओके, आणि इथं एक अकाउंट एक नवीन आलं आहे ते म्हणजे सेल्स अकाउंट. सोल्ड करतो आहे आपण, माल विकतो आहे, आपल्याला इथं सेल्स अकाउंट मिळालं आणि कॅश अकाउंट. ओके, हे दोन अकाउंट आपल्याला क्लासिफिकेशन करायचं जनरल एंट्रीमध्ये. तर बघून घेऊ याच्यात आपण याच्यात लिहू आपण कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आता सगळ्यात सिम्पल म्हणजे इथं कॅश आपल्याला बिझनेसमध्ये आलेली, आपण जर माल विकला तर कॅश आपल्या बिझनेसमध्ये येते. ओके, तर ते डेबिट साईडला टाका. जे पण बिझनेसमध्ये येतं आहे त्याला आपण डेबिट साईडला टाकू, जे पण बिझनेसमधून बाहेर जाते त्याला आपण क्रेडिट साईडला टाकू. तर माल गुड्स आपण बाहेर सेल करतो आहे म्हणजे सेल्स अकाउंट क्रेडिट साईडला येईल. ओके, रूलप्रमाणे बघितलं तर कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. डेबिट वॉट्स कम्स इन, क्रेडिट वॉट्स गोज आउट. जे बिझनेसमध्ये येतं त्याला आपण डेबिट साईडला टाकू, तर इथं आपण त्याला कॅश अकाउंट ही डेबिट साईडला भेटली. ओके, आणि सेल्स काय आपला हा आपला इन्कम आहे. आता इथं नॉमिनल अकाउंट लागू होईल. नॉमिनल अकाउंट काय म्हणतात, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स आणि इन्कम. जे पण इन्कम आणि गेन्स आहे ते आपण क्रेडिट साईडला टाकू, तर आपण हा आपली इन्कम आहे म्हणून आपण क्रेडिट साईडला घेऊ. ह्याचं नॅरेशन बघू आपण. बिईंग गुड्स सोल्ड इन कॅश, गुड्स सोल्ड केले इन कॅश म्हणजे कॅशमध्ये सोल्ड केलं गुड्स. सिम्पल नॅरेशन आहे. आता फोर्थ जनरल एंट्री बघू. डिपॉझिटेड कॅश इन टू बँक ऑफ इंडिया ₹40,000. आता इथं आपल्याला दोन अकाउंट
आयडेंटिफिकेशन करायचं आहे. सगळ्यात मेन म्हणजे इथं पण कॅश गेलेली आहे, कॅश डिपॉझिट केली बँकेतून, बिझनेसमधून कॅश गेलेली आहे. आणि सेकंड अकाउंट म्हणजे बँक ऑफ इंडिया. ओके, कशात आपण कॅश म्हणजे कॅश डिपॉझिट करतो आहे, पण कुठे करतो आहे? बँक ऑफ इंडियामध्ये. हे 2 अकाउंट मिळाले आपल्याला, एक कॅश अकाउंट आणि बँक ऑफ इंडिया अकाउंट. ओके, तर इथं जे पण आता काय होतं आहे, आता बिझनेसमधून गोज आउट होते कॅश, डिपॉझिट करतो म्हणून बिझनेसमधून कॅश जाऊ राहिली, तर आपण काय करू, जे पण आता बिझनेसमधून काय क्रेडिट वॉज गोज आउट, इथं रिअल अकाउंटचा रूल लागू होतो, तर आपण क्रेडिट साईडला घेतलं. ओके, बिझनेसमधून जाते आणि कशात जाते ते बँक ऑफ इंडियामध्ये, तर आपण तो साईडला डेबिट साईडला घेतलं. ओके, 40,000 आणि 40,000. तर बिईंग अमाऊंट डिपॉझिटेड, नॅरेशन बघूया. बिईंग अमाऊंट डिपॉझिटेड इन अ बँक ऑफ इंडिया, एकदम सिम्पल नॅरेशन आहे, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. पुढचं बघूया एंट्री. परचेस अ गुड्स फ्रॉम अनिकेत ₹10,000 ऑन क्रेडिट. आता ह्या एंट्रीमध्ये बघूया बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये की इथं 2 अकाउंट आपल्याला पहिलं आयडेंटिफिकेशन करायचं आहे. आता इथं काय केलं मित्रांनो, इथं जी पहिली एंट्री बघितली आपण, ती परचेस गुड्स होती कशामध्ये, कॅशमध्ये. ही आता उधारीवर आहे, ऑन क्रेडिट. ओके, तर जेव्हा आपण ट्रान्झॅक्शनमध्ये क्रेडिट हा शब्द येतो, त्या टायमाला ज्या पर्सनचं नेम दिलेलं आहे त्या पर्सनचं नेम आपल्याला घ्यायचं आहे. तर इथे 2 अकाउंट मिळाले आपल्याला, एक परचेस अकाउंट, ओके, आणि एक अनिकेत अकाउंट. हे 2 अकाउंट आपल्याला मिळाले. आता याची आपण एंट्री मारूया. तर सगळ्यात मेन म्हणजे जे बिझनेसमध्ये आले त्याला आपण डेबिट करून, जे बिझनेसमध्ये गेलं त्याला आपण क्रेडिट करू. आता बिझनेसमध्ये माल आलेला आहे म्हणजे आपण परचेस अकाउंट ही डेबिट करू. ओके, आणि सेकंड कोणाकडून आलेला आहे, तो अनिकेतकडून, तो अनिकेतला आपण क्रेडिट करू. आणि तो क्रेडिट आला आहे म्हणून, क्रेडिट बेस आला आहे म्हणून आपण तो क्रेडिट साईडला टाकला, म्हणजे अनिकेतचं नाव घेतलं, तर आपण इथं कॅश घेतलं असतं. ओके, आता रूलप्रमाणे बघितलं तर परचेस हा आपला एक्सपेन्सेस आहे. ओके, मग आता इथं नॉमिनल अकाउंटचा रूल लागू होईल. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, जे बी एक्सपेन्सेस लॉसेस आहे ते डेबिट साईडला मेन्शन करा, तर आपण ते डेबिट साईडला घेतलं. तर अनिकेत अकाउंट हे पर्सनल अकाउंट झालं. डेबिट द रिसिवर आणि क्रेडिट द गिवर, जो गिवर आहे त्याला क्रेडिट करा. मग इथं अनिकेत हा गिवर आहे, आपल्याला जो माल देऊ राहिला, तर त्याला आपण क्रेडिट केलं. आता जी नॅरेशन बघितलं, बिईंग गुड्स परचेस फ्रॉम अनिकेत ऑन क्रेडिट, सिम्पल नॅरेशन आहे. ओके, आता 6 बघू आपण. सोल्ड गुड्स टू मिस्टर राजेश ₹5,000 ऑन क्रेडिट. आता इथं पण सेल्स आहे, पण ती कशाची आहे, क्रेडिटवर आहे. तिथं आपल्याला 2 अकाउंट बघायची. आता तिथं एक सेल्स अकाउंट मिळालं मित्रांनो, आणि क्रेडिटवर असलं तर आपण त्याचं नेम घेऊ. ओके, नेमचं अकाउंट घेऊ, मिस्टर राजेश अकाउंट. इथं बघूया आपण, मिस्टर राजेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, ही त्याची एंट्री आहे. ओके, तर मिस्टर राजेश अकाउंट जे पण बिझनेसमधून बाहेर गेलं त्याला आपण क्रेडिट करतो. मग इथं सिम्पल आहे. आता सेल्स आपण गुड्स केलं, गुड्स आपल्याला बिझनेसमध्ये गेलेला आहे, तो आपण क्रेडिट साईडला मेन्शन केला. आता कोणाला दिला तो आपण डेबिट साईडला मेन्शन केला, मिस्टर राजेश अकाउंट. ओके, आता रूलप्रमाणे बघितलं मित्रांनो, तर पर्सनल अकाउंटचं रूल आहे डेबिट द रिसिवर आणि क्रेडिट द गिवर. जो रिसिवर आहे त्याला डेबिट करा. आता मिस्टर राजेश हा रिसिवर आहे, आपण त्याला गुड सेंड करतो आणि त्याला मिळतं आहे, हा रिसिवर आहे, त्याला आपण डेबिट साईडला मेन्शन केलं. आणि हा सेल्स अकाउंट हा आपला इन्कम आहे, मग इथं नॉमिनल अकाउंटचा रूल अप्लाय होईल. डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स आणि इन्कम. जे इन्कम आहे ते क्रेडिट साईडला मेन्शन करा, आता आपण क्रेडिट साईडला मेन्शन केलं. ओके, मग इथं एंट्री काय मिळेल आपल्याला, मिस्टर राजेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आता त्याचं नॅरेशन बघितलं, बिईंग सोल्ड गुड्स टू मिस्टर राजेश ऑन क्रेडिट. ओके, तर पुढची एंट्री बघू 7वी. विड्रॉल कॅश फ्रॉम बँक ऑफ इंडिया ₹10,000. आता आपण डिपॉझिटची बघितली एंट्री एक, आता ही आहे विड्रॉची. आता विड्रॉ करतो कॅश आपण बँक ऑफ इंडियामध्ये. याच्यात 2 अकाउंट फाइंड आउट करायचे मित्रांनो, तुम्ही बी थोडा प्रयत्न करा. आता इथं काय मिळालं आपल्याला, एक कॅश अकाउंट मिळाला. ओके, आणि सेकंड आहे बँक ऑफ इंडिया. हे 2 अकाउंट आपण आयडेंटिफिकेशन केले. तर इथं बघूया आपण, आता काय आला बिझनेसमध्ये कॅश आली, कॅश विड्रॉ केली बँक ऑफ इंडियामधून, तर ते बिझनेसमध्ये कॅश आली, तर आपण ती डेबिट साईडला मेन्शन करू. ओके, आणि कुठून आली तर ते बँक ऑफ इंडियामधून, ते आपण क्रेडिट साईडला मेन्शन करू. आता रूलप्रमाणे बघितलं, कॅश ही आपली असेट आहे, तर त्याला रिअल अकाउंटचा रूल अप्लाय होईल. रिअल अकाउंट काय म्हणतं, डेबिट वॉट्स कम्स इन, क्रेडिट वॉट्स गोज आउट. जे बिझनेसमध्ये येते ते डेबिट साईडला टाका. ओके, तर आपण ते डेबिट साईडला घेतलं, कॅश येते. आणि बँक ऑफ इंडिया अकाउंट हे आपलं पर्सनल अकाउंट झालं. डेबिट द रिसिवर आणि क्रेडिट द गिवर. ओके, जे पण रिसिवर आहे ते डेबिट करा आणि जे गिवर आहे ते क्रेडिट करा.
म्हणजे बँक ऑफ इंडिया आपल्याला कॅश देते, हा गिवर आहे, तर ते आपण क्रेडिट साईडला मेन्शन केली. ओके, आता ते नॅरेशन बघितलं, बिंग कॅश विथड्रॉ फ्रॉम बँक ऑफ इंडिया. ओके, आता 8 नंबरच्या एंट्री, ड्रॉ कॅश फ्रॉम पर्सनल यूज टू ₹1000. आता हे ट्रान्झॅक्शन बघितलं तर मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलेलं आहे की जे पण बिझनेसमॅन पर्सनल यूजसाठी बिझनेसमधून गुड्स कॅश ड्रॉ करतो त्याला आपण ड्रॉईंग असे म्हणतो. ओके, तर इथं एक अकाउंट आपल्याला मिळालं, ड्रॉईंग अकाउंट. ओके, एक काय मिळालं आपल्याला, ड्रॉईंग अकाउंट, आणि अजून एक काय मिळालं आपल्याला, कॅश अकाउंट आणि ड्रॉईंग अकाउंट. त्यांनी कॅश विड्रॉ केली म्हणून कॅश अकाउंट आणि ड्रॉईंग अकाउंट हे 2 अकाउंट आपल्याला मिळाले आहे. ओके, हे बघू शकतो आपण. आता ड्रॉईंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता बिझनेसमधून कॅश जाऊ राहिली, तो बिझनेसमॅन स्वतःच्या पर्सनल यूजसाठी बिझनेसमधून कॅश घेतो आहे, बिझनेसमधून कॅश गोज आउट होते, तर आपण ती क्रेडिट साईडला मेन्शन करू. ओके, आणि ते कोणत्या स्वरूपात जाऊ राहिली, ड्रॉईंगच्या स्वरूपात, ते आपण डेबिट साईडला मेन्शन करू. रूल बघितलं, ड्रॉईंग हे आपलं पर्सनल अकाउंट झालं. ओके, पर्सनल अकाउंट काय सांगतं, डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. जे पण रिसिव्हर आहे ते डेबिट करा. आता इथं जो बिझनेसमॅन आहे तो रिसिव्हर आहे, म्हणजे ड्रॉईंग ही आपल्याला डेबिट साईडला मेन्शन करायची, डेबिट साईडला आपण मेन्शन करू. आणि बिझनेसमधून कॅश गेलेली आहे, कॅश ही आपलं रिअल अकाउंट आहे. डेबिट वॉट्स कम्स इन, क्रेडिट वॉट्स गोज आउट. जे पण बिझनेस म्हणून जातं ते आपण क्रेडिट साईडला मेन्शन करू. मग आपण कॅश आपण क्रेडिट साईडला मेन्शन केली. ओके, आता नॅरेशन बघितलं, बिंग कॅश विड्रॉ फॉर पर्सनल यूज. ओके, चालेल, ट्रान्झॅक्शन 5 आपण पुढची बघू. पेड कॅश टू महेशला आपण कॅश पेड केली 10,000ची. तर इथं आपण पहिले 2 अकाउंट फाइंड आउट करू. सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला हे मिळालं कॅश अकाउंट, आणि सेकंड म्हणजे महेश अकाउंट. हे 2 अकाउंट तुम्हाला मिळाले. तुम्हाला फक्त अकाउंट फाइंड आउट करायचं सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आहे. तुम्ही अकाउंट एकदा फाइंड आउट केले तुम्हाला जनरल एंट्री एकदम इझी जाईल. हे जनरल एंट्री बघून घेऊ. तर महेश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता ही जनरल एंट्री कशी झाली मित्रांनो, आता पेड केली म्हणजे बिझनेसमधून कॅश गेलेली आहे. तर सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला बोललो आहे की जे पण बिझनेसमधून जातं ते आपण क्रेडिट साईडला टाकतो. कॅश गेलेली आहे म्हणून कॅश अकाउंट हे क्रेडिट साईडला येईल, आणि कोणाला केली आपण महेशला म्हणून महेश अकाउंट हे डेबिट साईडला येईल. रूलप्रमाणे बघितला, महेश हा आपला पर्सनल अकाउंट झाला. ओके, पर्सनल अकाउंटचा रूल काय म्हणतो, डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. जो पण रिसिव्हर आहे तो डेबिट साईडला टाका. म्हणजे हा महेश हा रिसिव्हर आहे, आपण कॅश पेड करतो म्हणजे तो रिसिव्ह करतोय, हा रिसिव्हर झाला म्हणून आपण ते डेबिट साईडला घेतलं. आणि बिझनेसमधून कॅश चालली, कॅश हे रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंट काय म्हणतं, डेबिट वॉट्स कम्स इन, क्रेडिट वॉट्स गोज आउट. जे पण बिझनेसमधून जातो त्याला क्रेडिट टाका. ओके, कॅश ही जाऊ राहिली बिझनेसमधून म्हणून आपण ते क्रेडिट साईडला घेतलं. तर नॅरेशन बघितलं, बिईंग कॅश पेड टू मिस्टर महेश. आता सिम्पल जे आहे तेच उचलायचं आहे आपल्याला नॅरेशनमध्ये, आणि तेच आपल्याला नॅरेशनमध्ये इथं मेन्शन करायचं आहे. ओके, एकदम सोपं आहे नॅरेशन. आता 10 नंबरची एंट्री बघू, परचेस अ फर्निचर ऑफ ₹10,000 फॉर कॅश. आता बिझनेसमध्ये म्हणजे फर्निचर परचेस केलं आपण. फर्निचर काय आपली असेट आहे, ते कशाने केलं आपण, कॅशने केलं. इथं आता परचेस अकाउंट नाही घ्यायचं मित्रांनो आपल्याला. ओके, जेव्हा पण गुड्स आपण परचेस करतो त्या टायमाला आपल्याला परचेस अकाउंट हे घ्यायचं आहे. इथं काय घ्यायचं, आपण असेट घेतलेली आहे, तर आपण इथे फर्निचर अकाउंट घेऊ. एक फर्निचर अकाउंट घेऊया आणि एक कॅश अकाउंट. ओके, तर इथं आपल्याला 2 अकाउंट मिळाले आहे, एक फर्निचर अकाउंट एक कॅश अकाउंट. त्याची आपण एंट्री बघून घेऊ. आता बिझनेसमध्ये फर्निचर आपलं आलेलं आहे, तर जे पण आपल्याला बिझनेसमध्ये येतं त्याला आपण डेबिट साईडला मेन्शन करू फर्निचर अकाउंट, आणि जे पण बिझनेसमध्ये जातं त्याला आपण क्रेडिट साईडला मेन्शन करू. कॅश ही जाते, परचेस आपण करतो आहे फर्निचर, मग कॅश ही बिझनेसमधून पे जाते. ओके, तर इथं रूलप्रमाणे बघितलं, फर्निचर अकाउंट हे आपलं काय असेट आहे, असेट हे रिअल अकाउंट आहे. ओके, म्हणजे डेबिट वॉट्स कम्स इन, क्रेडिट वॉट्स गोज आउट. जे पण कम्स इन बिझनेसमध्ये येतं आहे ते डेबिट साईडला मेन्शन करूया केलं, आणि जे पण बिझनेसमधून जातं ते क्रेडिट साईडला मेन्शन करूया. कॅश हा रिअल अकाउंट आहे, मग ते क्रेडिट साईडला मेन्शन झालं. ओके, नॅरेशन बघूया, बिईंग अ परचेस फर्निचर फॉर कॅश. सिम्पल आहे, हेच आपलं उतरायचं आहे. बिईंग परचेस अ फर्निचर, फक्त बिईंग शब्द लावायचा आहे. कशाने केले, फॉर कॅश. बिईंग अ फर्निचर फॉर कॅश. ओके, पुढे बघूया, पेड अ सॅलरी टू महेश ऑफ ₹3,000 फॉर कॅश. आता इथं सॅलरी पेड केली महेशला, कितीची ती, फॉर 3,000ची. आता इथं बघितलं तर इथं 2 अकाउंट आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचे.
फर्स्ट म्हणजे इथं सॅलरी अकाउंट येईल आणि सेकंड म्हणजे इथं कॅश अकाउंट येईल. फक्त इथं महेश अकाउंट येणार नाही. ओके, सॅलरी अकाउंट आणि कॅश अकाउंट हे येईल. आता सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट हे दोन अकाउंट आपण घेतलेले आहे. इथं ते रूलप्रमाणे बघितलं, सॅलरी हा आपला काय खर्च आहे, बिझनेसचा एक्सपेन्सेस आहे, तिथं नॉमिनल अकाउंटचा रूल आपल्या होईल. ओके, नॉमिनल अकाउंट काय म्हणतं, डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, जे बी एक्सपेन्सेस लॉसेस आहे ते डेबिट साईडला मेन्शन करा. तर आपण सॅलरी आपला काय खर्च आहे बिझनेसचा, ओके, पेड करायचे आपल्याला, ते आपण डेबिट साईडला मेन्शन केली. आणि कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. तर रिअल अकाउंट काय म्हणतं, डेबिट वॉट्स कम्स इन, क्रेडिट वॉट्स गोज आउट. जे पण बिझनेसमध्ये येते ते डेबिट करा आणि जे बिझनेसमधून जाते ते क्रेडिट करा. ते इथं काय होते, बिझनेसमधून कॅश जाते, मग ती क्रेडिट साईडला आपण मेन्शन केली. सिम्पल, ते जे आपण इथं अमाऊंट लिहून घेतली. तर ते नॅरेशन बघितलं, बिईंग पेड सॅलरी टू महेश. तुम्हाला म्हटलं इथलंच नॅरेशन घ्या, फक्त तुम्हाला एकदम सिम्पल पडेल. रिसीव अ बेरर चेक फॉर ₹10,000 फ्रॉम राजेश. राजेशकडून आपल्याला बेरर चेक मिळाला. तर इथं दोन अकाउंट आयडेंटिफिकेशन करायचं आहे. इथं थोडं अवघड आहे, पण मग काही नाही, सोपं आहे, तुम्हाला कळू दे. आता इथं सगळ्यात मेन म्हणजे चेक आलं म्हणजे बँक अकाउंट घ्यायचं आहे मित्रांनो. सगळ्यात मेन म्हणजे एक अकाउंट म्हणजे बँक अकाउंट, आणि ते कोणाकडून मिळालं, राजेशकडून. तर एक राजेश अकाउंट, ओके, बँक अकाउंट आणि एक राजेश अकाउंट, हे दोन अकाउंट आपल्याला मिळाले आहे. त्याची एंट्री बघून घेऊ. बँक अकाउंट डेबिट टू राजेश अकाउंट. आता बँक ऑफ इंडिया अकाउंट हा आपलं काय आहे, पर्सनल अकाउंट आहे. ते पर्सनल अकाउंटचा रूल अप्लाय केला तर डेबिट द रिसिवर, जो रिसिवर आहे तो डेबिट साईडला मेन्शन करा. आता हा राजेश आपल्याला कॅश देतो आहे बँकेत, तर आपण ते डेबिट साईडला, तो रिसिवर झाला बँक, तर ते आपण डेबिट साईडला मेन्शन केली. आणि तो राजेश हा काय आहे, गिवर आहे, देणार आहे, जो आपल्याला चेक देतो आहे, तो आपण क्रेडिट साईडला मेन्शन केलं. ओके, तर सिम्पल एंट्री आहे. बिईंग रिसीव अ बेरर चेक, नॅरेशन झालं. आता हे स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅश ₹2 लाख, गुड्स वर्थ ₹10,000 अँड कम्प्युटर ₹20,000. आता तुम्ही घाबरून जायचं काम नाही मित्रांनो. ही मोठी एंट्री आली म्हणजे जनरल म्हणजे ट्रान्झॅक्शन हे बिग आलेलं आहे, पण त्याचं काही इफेक्ट होत नाही एवढं. एकदम सिम्पल. याच्यात पहिले आपण आयडेंटिफिकेशन, इथं 3 अकाउंट मिळाले आपल्याला. एक कॅश अकाउंट, ओके, गुड्स अकाउंट आणि कम्प्युटर अकाउंट, हे 3 अकाउंट मिळाले. आणि सगळ्यात मेन म्हणजे बिझनेसमध्ये कॅश किंवा गुड्स जे इन्व्हॉल्व करतो त्याला आपण कॅपिटल म्हणतो. हे कॅपिटल एक अकाउंट आपल्याला 4 अकाउंट इथून मिळालेलं आहे. 4 अकाउंटची एंट्री आपण इथं करू शकतो. आता जे पण बिझनेसमध्ये आले ते आपण डेबिट साईडला मेन्शन करतो. म्हणजे काय आले, कॅश आलेली आहे, गुड्स आलेले आहे आणि कम्प्युटर आलेलं आहे. म्हणजे कॅश घेतलं, स्टॉक ऑफ गुड्स घेतलं आणि कम्प्युटर, हे 3 अकाउंट आपण डेबिट साईडला घेतले. जे आलेले ते डेबिट साईडला, आणि ते कशाच्या स्वरूपात आले, कॅपिटलच्या स्वरूपात, ते आपण क्रेडिट साईडला मेन्शन केलं. रूलप्रमाणे बघितलं मित्रांनो, कॅश, गुड्स, कम्प्युटर हे आपले असेट झाले. काय झाले, असेट. रिअल अकाउंटचा रूल अप्लाय होईल. डेबिट वॉट्स कम्स इन, जे पण आलेले बिझनेसमध्ये ते डेबिट साईडला मेन्शन करा, म्हणून आपण इथे डेबिट साईडला शो केलं. ओके, त्याची अमाऊंट आपण इथं लिहून घेऊ. 2 लाख, 10,000 आणि 20,000 यांची सम आहे ती टोटल आपण क्रेडिट साईडला लिहू. एक रूलप्रमाणे बघितलं अकाउंटचं, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड ही दोघंची सम ही टोटल ही सेम आली पाहिजे मित्रांनो. ओके, नॅरेशन बघितलं, बिईंग स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅश, गुड्स अँड कम्प्युटर. आता फोर्थ बघितलं तर बॉट गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम मोना ₹8,000 ॲट 6% ट्रेड डिस्काउंट. इथं बघितलं मित्रांनो, तुम्हाला पहिले सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला अकाउंट आयडेंटिफिकेशन करायचे. आता मोनानी मोनाकडून आपण गुड ब्रिंग केलं, म्हणजे गुड्स आणलेलं आहे, म्हणजे परचेस केलेलं आहे. इथं सगळ्यात मेन म्हणजे परचेस अकाउंट येईल. ओके, एक परचेस अकाउंट झालं. आणि सेकंड म्हणजे क्रेडिट वगैरे म्हणून नाव येईल मोना अकाउंट. ओके, 2 अकाउंट आपल्याला मिळाले आहे. ट्रेड डिस्काउंट आपल्याला मायनस करायचं आहे, तुम्हाला तसं कळेलच, पुढे सांगतो. ओके, परचेस अकाउंट डेबिट टू मोना अकाउंट. जे पण बिझनेसमध्ये आले ते आपण डेबिट साईडला मेन्शन करूया. सगळ्यात मेन म्हणजे गुड्स आलेले म्हणून परचेस अकाउंट घेतलं, आणि क्रेडिट साईडला म्हणजे हा देणारे आहे. ओके, ते आपण क्रेडिट साईडला घेतलं, मोना अकाउंट. आता ट्रेड डिस्काउंट आपण मायनस केलेले. ट्रेड डिस्काउंट म्हणजे त्यांनी दिलेला डिस्काउंट, त्यांनी 6% डिस्काउंट दिलेलं आपल्याला 8,000वरती. तर आपल्याला 8,000 रुपयावर 6% डिस्काउंट मायनस करून आपण ही अमाऊंट घेतलेली आहे 7,520. ओके, त्याची हे बघितली नॅरेशन. तर बिईंग गुड्स परचेस ऑन क्रेडिट ॲट 6% ट्रेड डिस्काउंट. ओके,
आता इथं बघून घेऊ सोल्ड गुड्स. तर ब्रिंग होतं म्हणजे परचेस केलं होतं, इथं सोल्ड केलेले. सगळ्यात मेन म्हणजे इथं एक मिळालं सेल्स अकाउंट. ओके, आणि कोणाला केलेले? निलेश. सोल्ड गुड्स टू निलेश ऑफ ₹8,000, 5% ट्रेड डिस्काउंट. आता इथं बघितलं तर निलेशला आपण गेलेले म्हणजे तो क्रेडिट बेसवर केलेले, म्हणजे ते उधारीवर केलेले. तर ते निलेशचं नाव आपण इथं मेन्शन करूया. सगळ्यात मेन म्हणजे इथून सेल्स अकाउंट म्हणजे गुड्स गेलेले बिझनेसमधून आपण ते क्रेडिट साईडला घेतलं, मेन्शन केलं. ओके, सेल्स अकाउंट निलेशला केलेलं आहे म्हणून आपण तो डेबिट साईडला घेतलं, निलेश अकाउंट. निलेश हा पर्सनल अकाउंट आहे, तर त्या पर्सनलचा रूल जर यूज केला तर डेबिट द रिसिवर, जो रिसिवर आहे त्यांनी डेबिट साईडला आपण मेन्शन करूया. म्हणजे हा गुड्स रिसिव्ह करतो आहे निलेश, मग त्या आपण डेबिट साईडला मेन्शन केलं. आणि सेल्स अकाउंट हा आपला इन्कम आहे, मग ते नॉमिनल अकाउंटचा रूल अप्लाय होईल. क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स, जे पण इन्कम अँड गेन आहे ते क्रेडिट साईडला मेन्शन करा, तर आपण ते मेन्शन केलं. ओके, आपण ट्रेड डिस्काउंट मायनस करून घेतलेलं आहे मित्रांनो, इथं बघून घ्या. नॅरेशन बघितलं तर बिंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू निलेश ॲट 5% ऑन ट्रेड डिस्काउंट. तुम्हाला म्हटलं मी जे बी बिझनेस ट्रान्झॅक्शन दिलेलं तुम्हाला प्रॉब्लेममध्ये तेच उचलून इथं टाकायचं आहे, फक्त तुम्ही अमाऊंट घ्यायची नाही आहे. ओके, तर थँक्यू मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितला. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा, फीडबॅक द्या. तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर तुम्हाला काही तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला मिळाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझी नोटिफिकेशन मिळत राहील. ओके, थँक्यू.